सो कर्ता, कर्म आणि क्रियापद. मग ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं एक आपण वाक्य घेऊया मराठीमध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली काय होतं, आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा सहाय्यकारी क्रियापद हे मराठीमध्ये सुद्धा कसं वापरतो. हे जे वाक्य आहे त्यामध्ये जाणे याला आपण गोईंग म्हणतो, याला आपण गोईंग हा वर्ड वापरतो. आणि आहे याच्यासाठी आपल्याला जो वर्ड वापरायचा असतो त्याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद. मग आता हे सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं आहे हे आपल्याला ह्या लिस्ट मधून निवडायला लागतं. जी प्रायमरी ऑक्झिलरी आहे त्याच्यामध्ये लिस्ट मधून आपल्याला निवडायला लागतं. मी म्हणजे आय, स्कूल आणि इथे आय असल्यामुळे एम. म्हणजे हे एवढे शब्द आपल्याला काय करायला लागतात की आपल्याला यूज करायला लागतात. आय, स्कूल, गोईंग आणि एम. पण ही रचना आहे ना बाळांनो, ती रचना राहिलेली आहे इंग्लिशची, सॉरी मराठीचीच राहिली आहे. म्हणजे आय मी, शाळेत मी स्कूल, गोईंग आणि एम. आता इथे टू वापरला पाहिजे पण तो आपण वाक्य बनवताना वापरूया, कारण शाळेत असं आहे ना. मग काल आपण जे प्रिपोजिशन्स बघितली ना, टू म्हणजे च्या कडे जाणे. टू म्हणजे काय आहे, टू मीन्स च्या कडे. हे जे प्रिपोजिशन बघितलं ते आपल्याला इथे वापरायला लागणार आहे. ओके, मग हे प्रिपोजिशन आपण बघणार आहोत. पण आता काय झालंय, आपण शब्दाला शब्द इथे काय केलाय, मेन्शन केलाय. आता इथला जो इथली जी रचना आहे ती आणि जी इंग्रजीची रचना आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब. मग वर्ब मध्ये सुद्धा दोन प्रकार येतात. पहिलं वर्ब येतं ऑक्झिलरी, अधिक काय येतं मेन वर्ब, आणि त्यानंतर येतं ते ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे इंग्रजीची रचना आपल्याला अशी करायला लागणार आहे. मग अशी रचना करण्यासाठी आपल्याला काय नेमकं करायला लागणार आहे की मी शाळेत जात आहे, आय एम. एम का आलं, कारण ऑक्झिलरी पहिल्यांदा येत आहे. कोणत्या याच्यामध्ये ऑक्झिलरी काय येणार, पहिल्यांदा येते, त्यामुळे आपण ऑक्झिलरी घेतलं. आय एम गोईंग टू स्कूल. हे जे वाक्य आहे ते वाक्य आपल्या इंग्रजीच्या रचनेप्रमाणे झालेलं आहे. एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजेच वर्ब. मग वर्ब मध्ये ऑक्झिलरी पहिल्यांदा, त्यानंतर मेन म्हणजेच काय, साधं पहिल्यांदा कोणतं, पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर मुख्य क्रियापद. ओके, त्यानंतर ऑब्जेक्ट येणार. स्क्रीन बऱ्याच जणांना दिसत नाही की काय, पण मला वाटतं स्क्रीन दिसायला पाहिजे, कारण मला इथे विजिबल आहे स्क्रीन. म्हाडगूत म्हणून आहेत. मला वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम असेल. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवेन, आजचा मी व्हिडिओ करतोय हा, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल. फक्त थोडा स्क्रीनचा मला वाटतं प्रॉब्लेम नेटवर्कमुळे असेल कदाचित. ओके, आय एम गोइंग टू स्कूल हे वाक्य इंग्रजी रचनेप्रमाणे बरोबर आहे. ओके, आता प्रश्न कशाचा येतो की जसं आपण मी शाळेत जात आहे हे कशावर वापरतो, मराठीमध्ये जसं वापरतो तसंच आपण इंग्रजीमध्ये सुद्धा काय करतो, ते सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद हे दोन वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. ओके, ते आपण बघूया की आता कसं वापरलं जाईल. ओके, आता आपण पहिल्यांदा वाक्याचे भाग बघूया, आणि वाक्याचे भाग बघितल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद किती आहेत आणि ती कोणत्या प्रकारे वापरली जातात ते आपण एकदा बघूया. आता सहाय्यकारी क्रियापद जे आहे त्याचं महत्व काळ समजण्यासाठी असतं. म्हणजे इथे जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला इथे दिसत असेल की प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. ऑक्झिलरी बाळांनो तीन प्रकारची आहेत. सहाय्यकारी क्रियापद तीन प्रकारची आहेत. फर्स्ट आहे प्रायमरी, ज्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक स्वरूपाची आहेत. त्यामध्ये टू बी ची रूप तीन आहेत. टू बी. आता टू बी ची रूप म्हणजे काय, एखादी गोष्ट घडते. आता टू बी च्या रूपांचा जो अर्थ आहे ना तो एकच आहे,
त्याचा मूळ अर्थ काय आहे? टू बीच्या रूपांचा मराठीमधला आहे म्हणजे असणे. ओके. आता त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे बी, त्याचा अर्थ आहे असणे. बी म्हणजे असणे. मराठीमधला अर्थ म्हणतोय मी, आय विल बी देअर. आता या वाक्याचा अर्थ काय होतो की आय विल बी देअर म्हणजे मी तिथे असेन. मी तिथे असेन. आता आय विल बी देअर ने मला वाटतं आवाज ऐकू येत नसेल तर नेटवर्क प्रॉब्लेम असेल कदाचित, कारण इथून मला आवाज क्लिअर आहे असं वाटतंय, कारण बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे का? एकच मिनिट. बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे का आवाजाचा? ओके. मला वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हाडगुत वगैरे मला वाटतं त्यांना काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असेल. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन याचा. ओके. आता हे जे वाक्य आहे मी तिथे असेन, ह्यामध्ये बी ह्या शब्दाचा अर्थ होतो विल बी म्हणजे असेन. आता विल त्याला जोडलं का? फक्त भविष्य काळ कळण्यासाठी. विल कशासाठी जोडलं? भविष्य काळ. बट आय विल बी देअर म्हणजे मी तिथे असेन, मी तिथे राहीन. ओके. मग अशा वेळी बी चा अर्थ म्हणजे जे पहिलं जे बी आहे इथे तुम्ही पाहत असाल टू बीच्या खाली पहिलंच बी आहे, त्याचा अर्थ आहे असणे. असणे म्हणजे एखाद्या ठिकाणी मी आहे हे मला सांगायचं असेल तर मी काय म्हणेन? आय विल बी देअर, मी तिथे असेन. मला आत्ताची गोष्ट बोलायची असेल तर मी म्हणेन आय एम देअर. आय एम देअर म्हणजे मी तिथे आहे. एमचा अर्थ आहे असा होतो बाळांनो. ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत ना त्यांचा अर्थ एकच होतो. टू बीच्या सगळ्या रूपांचा अर्थ एकच होतो, आहे किंवा असणे. फक्त त्यामध्ये काळांचे बदल निघतात. ते काळांचे बदल कसे निघतात ते आपण बघूया. म्हणजे काळांचे बदल निघतात आणि आपण कशा प्रकारे त्यांचा वापर करणार आहोत ते एकदा आपण क्लिअर करूया. आता बी म्हणजे असणे आहे. एम हे आहे असा अर्थाने येते. एम म्हणजे आहे. इज इज याचा सुद्धा अर्थ आहे असाच होतो. आहे. त्यानंतर आर याचा अर्थ सुद्धा आहे असाच होतो. म्हणजे बघा मराठीमध्ये ह्या सगळ्यांचे मीनिंग आहेत ना ते एकच होत आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल, तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचा किंवा पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी इथे तुम्हाला आधीच क्लिअर करतो. तुम्हाला असा प्रश्न पडेल मग एवढं का वापरतात? मग एमनेच कशाला पूर्ण केलं नाही? एवढी कॉम्प्लिकेशन्स का केली? की एका ठिकाणी एम वापरायचा आहे, एका ठिकाणी इज वापरायचं आहे आणि सगळ्यांचा अर्थ जो आहे तो एकच आहे. ह्याचं कारण असं आहे बाळांनो, ते कारण जाणून घेण्याआधी आपण मराठीकडे जाऊया म्हणजे तुम्हाला ते कारण लगेच कळेल. ओके, कारण आपण मराठी नेहमी बोलतो. एक वाक्य मी इथे लिहितोय, तो बाजारात गेला. ओके, हे वाक्य मी इथे लिहिले, पूर्णविराम दिले. मराठीच्या रचनेनुसार हे वाक्य अगदी तंतोतंत बरोबर आहे. तो बाजारात गेला. आता ह्या वाक्यामध्ये मी फक्त हा जो तो आहे ना तो काढून इथे ती लिहितो. ही ती लिहिल्यामुळे ना मुख्य क्रियापदामध्ये काही बदल होत नाही. सॉरी, मुख्य क्रियापदामध्ये नेमका बदल कसा होतो? ती बाजारात गेला नाही लिहत आपण, गेली असं आपण त्याचं रूपांतरण करतो किंवा आपण गेला आहे असं म्हणूया. म्हणजे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद सुद्धा तिथे मिळेल आणि गेली आहे. आता मला सांगा इथे जो बदल झालाय गेली आणि गेला हा कशाप्रमाणे झालाय? तर हा जो कर्ता आहे ना तो कर्ता कसा बदललाय? म्हणजे तो कर्ता काय आहे? कशा कशा अनुरूप बदल होतात ते आपण बघूया. तो एकवचनी आहे की अनेक वचनी?
असा बदल दिसतो, किंवा त्याचं जेंडर काय आहे, म्हणजे त्याचे लिंगभेद कोणता आहे, म्हणजे तो स्त्री आहे की पुरुष आहे, यानुसार हे जे क्रियापद आहे, ह्या क्रियापदामध्ये होणारे बदल आपल्याला मराठीमध्ये समजतात. आपण ते बदल समजूनही घेतो आणि त्याप्रमाणे वागतो पण. कारण मराठी ही आपली भाषा आहे. पण इंग्रजीमध्ये बाळांनो आपल्याला ते थोडंसं लक्षात ठेवायला लागतं, की एकवचन कधी आहे, अनेकवचन कधी आहे, लिंगभेद कोणता आहे, मग स्त्री असेल तर काय वापरायचं, पुरुष असेल तर काय वापरायचं. यानुरूप हे जे बदल दिसतायत तुम्हाला ना, हे बदल त्यानुरूप होतात. म्हणजे सगळ्यांचा अर्थ एकच आहे बघा. तिन्हींचा अर्थ आहे असाच आहे. तिन्हींचा अर्थ काय आहे? आहे. पण हे 3 वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतात, वेगवेगळ्या कर्त्यांसाठी वापरतात. आपण आता नेमके ते कर्ते बघूया, की ते किती वेगळ्या कर्त्यांसाठी ते वापरलं जातं. म्हणजे कोणत्या-कोणत्या कर्त्यांसाठी त्यांचा उपयोग होतो ते आपण बघूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला तो बदल कसा घडतो. ओके. आता यामध्ये जर आपण बघितलं तर हे 3 आहेत. पहिला आहे एम, दुसरा आहे इज आणि तिसरा आहे आर. एक मिनिट मी हे डिलीट करतो सगळं. आता हा जो होणारा बदल आहे तो कर्त्यानुरूप होतो. म्हणजे कसा होतो बघूया. मी इथे एक वाक्य लिहितो आणि ते वाक्य आपण फक्त कर्ता बदलूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक वाक्य आहे, आय एम डुईंग माय होमवर्क. आता आय एम डुईंग माय होमवर्क हे वाक्य आहे चालू वर्तमान काळामधलं. म्हणजे तो वर्तमान काळ आहे आणि तो सुरू आहे, म्हणजे ती क्रिया सुरू आहे. नाऊ आय एम टॉकिंग विथ यू, असं ज्यावेळी मी म्हणेन नाऊ आय एम टॉकिंग विथ यू, म्हणजे मी तुमच्याबरोबर बोलत आहे, बोलण्याची क्रिया माझी तुमच्याशी सुरू आहे. ओके. आता काय करूया आपण, आय एम डुईंग माय होमवर्क, म्हणजे मी माझा अभ्यास करत आहे. एम डुईंग म्हणजे अभ्यास करतोय, म्हणजे ती क्रिया सुरू आहे हे आपल्याला कळतंय. मग अशा वेळी मी इथे इज डुईंग पण वापरू शकतो. म्हणजे वापरू शकतो म्हणजे मी वापरणार आहे. आणि आर डुईंग पण वापरणार आहे. मग हे कसं बदल होणार? आर डुईंग आपण कधी करणार आहोत आणि इज डुईंग आपण कधी करणार? जर बाळांनो करता ही, शी किंवा इट असेल तर आपण इज डुईंग लिहिणार. आपण काय लिहिणार? इज डुईंग. आणि कर्ता समजा काय असेल? अनेकवचनी असेल, म्हणजे यू किंवा दे असेल, तर मी काय करणार आहे? आर डुईंग लिहिणार आहे. म्हणजे एकवचनी कर्त्यासाठी मी काय करणार आहे? इज लिहिणार आहे आणि अनेकवचनी कर्त्यासाठी आर लिहिणार. आणि मग आय ज्यावेळी असेल, म्हणजे मी माझ्याबद्दल ज्यावेळी बोलत असेल, त्यावेळी मी चा वापर करणार आहे. बऱ्याच वेळा आता काय होतं, लहान मुलांना आपण येस वी पण येत आहे त्यामध्ये. अनेकवचनी सगळे कर्ते त्यामध्ये येत आहेत. ओके. वी पण आहे, बरोबर. वी पण त्यामध्ये आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी ना सुरुवातीला भाषा शिकतो त्यावेळी आपण काय करतो, आय एम हे नेहमी म्हणतो. म्हणजे मी अजूनही गेल्या वर्षीपर्यंत मुलांचा ज्यावेळी पहिला 10वीचा क्लास घ्यायचो त्यावेळी मी सांगायचो त्यांना, की तुमची आणि माझी ओळख होण्यासाठी आपण एकच करणार आहोत, की काल काय घडलंय, तुमचं नाव टाकायचं आणि काल काय घडलंय त्याच्याविषयी एक 5 वाक्य मला इंग्रजीमध्ये लिहून दाखवायची. मग अशा वेळी नेमकं काय व्हायचं माहितीये, ती मुलं लिहिताना चा खूप वापर करायची. आता चा वापर ती का करायची त्याच्या मागे पण एक गोष्ट आहे. आपण लहानपणापासून काय झालंय, की आय एम हे एवढं आपल्या डोक्यात बसलंय, की आय म्हटल्यानंतर एम हा जो हे जे गणित आहे ना, ते गणित आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आयचा वापर केल्यानंतर लगेच आपण एम वापरतो. पण बाळांनो हे फक्त वर्तमान काळामध्येच वापरलं जातं हां. हे फक्त कधी वापरलं जातं? वर्तमान काळामध्येच. बाकी आय एम वापरलं जात नाही. जर कालच्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगायचं असेल, तर आय एमचा यूज होत नाही. आय वॉज करायला लागतं किंवा आय वापरून तुम्हाला डायरेक्ट
भूतकाळी रूप घ्यायला लागतं मुख्य क्रियापदाचं. ओके. आता ह्या गोष्टी आपण वेगवेगळ्या बघूया. म्हणजे आता ही, शी, इट असेल तर इज डुईंग येणार आहे. वी, यू, दे असेल तर आर डुईंग येणार आहे. आणि आय असेल तर एम डुईंग येणार आहे. आता हे बदल का? तर हे तिन्ही बदल बाळांनो कशानुरूप होतात? की जेंडर वाईज होतात. म्हणजे इथे हा जो बदल आहे तो जेंडर वाईज होतो. कुठचा बदल जेंडर वाईज होतो? ही, शी, इट हा जेंडर, म्हणजेच थोडक्यात जेंडरही होतं ते आणि प्लस सिंग्युलर. ही तिन्ही आहेत ना बाळांनो, ते एकवचनी आहेत. हे तिन्ही आहेत ते काय आहेत? एकवचनी आहेत. एकवचनी. वी, यू, दे, आर आपण हे आपण ही प्रोनाउन आहे ती आधी बघितलेली आहेत, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप आलोय. म्हणजे आपली जी पार्ट ऑफ स्पीच आहे ती कंप्लीट झाल्यानंतर आपण पुढे आलो. याचं कारण ते आहे, इट इज द टाइम टू यूज इट. आता आपल्याला हे यूज करायचं आहे, आता आपल्याला हे वापरायचं आहे ऍक्च्युली. ओके. त्यामुळे आपण अशा प्रकारे काय करतोय, याचं रूपांतरण कसं होणार आहे ते पाहतोय. वी, यू, दे ही काय आहेत? अनेक वचनी वचन. एक वचन म्हणजे सिंग्युलर, अनेक वचन म्हणजे प्ल्युरल. सिंग्युलर अँड प्ल्युरल. ओके. आता सिंग्युलर आणि प्ल्युरल मध्ये तुम्हाला फरक समजला पाहिजे, तरच तुम्ही इज आणि आर याचा वापर व्यवस्थित करणार. हा वापर फक्त वर्तमान काळामध्ये करता येतो. एम, इज, आर ही टू बीची 3 वर्तमानकाळी रूपं आहेत. ही तिन्ही टू बीची वर्तमानकाळी रूपं आहेत. वर्तमानकाळी तिन्ही रूपं आहेत. ही फक्त वर्तमान काळात वापरली जातात. आता लहान मुलांसाठी सांगतो. वर्तमान काळ म्हणजे बाळांनो, आत्ता मी जे काही बोलतोय ना तुमच्याशी, त्याला म्हणूया आपण वर्तमान काळ. इट इज कॉल्ड प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे आत्ता ते घडतंय ना. आय एम टॉकिंग विथ यू. आय एम टीचिंग यू. मी तुम्हाला शिकवत आहे, मी तुमच्याशी बोलत आहे. आय एम रायटिंग ऑन द स्लेट. म्हणजे मी त्या पाटीवर किंवा त्या प्लॅटफॉर्मवर लिहत आहे. म्हणजे ती लिहिण्याची क्रिया चालू आहे, बोलण्याची क्रिया चालू आहे किंवा माझी शिकवण्याची क्रिया चालू आहे. ती वर्तमान काळात आत्ता ती घडते आहे. म्हणून मी ही जी क्रियापदं आहेत, सहाय्यकारी क्रियापदं, ती एम, इज, आर ही वापरू शकतो. कारण ती क्रिया कंटिन्युअस आहे, म्हणजे आत्ता सुरू आहे किंवा आता वर्तमान काळामध्ये आहे. त्यामुळे सुरुवातीला वर्तमान काळी 3 रूपं तुम्हाला कळली पाहिजेत. पहिलं म्हणजे काय आहे? एम, इज आणि आर. पहिलं एम आहे, इज आहे, आर आहे. एम हे फक्त आय या कर्त्याबरोबर वापरलं जातं. इज हे ही, शी आणि इट या 3 कर्त्यांबरोबर वापरलं जातं. आणि आर हे वी, यू आणि दे या कर्त्यांबरोबर वापरलं जातं. आता मी पुन्हा पुन्हा म्हणतो, या कर्त्यांबरोबर वापरलं जातं, याचा अर्थ असा आहे की तो नियम आहे. ओके. आता तो नियम का आहे? एम, इज, आर या तिन्हींना जो जोडलेला नियम आहे किंवा या तिन्हींसाठी जो नियम आहे, तोच नियम बाळांनो पुढे पण लागू होतो. ज्यावेळी आपण हॅव, हॅज वगैरे बघू, त्यावेळी त्याच्यासाठी पण तसंच नियम लागू होतो. कर्त्यांचा काय असतो? एक बंच असतो किंवा कर्त्यांचा एक ग्रुप असतो. आता ह्याला म्हणतो आपण कर्ता, म्हणजे सब्जेक्ट. आपण आता सब्जेक्ट, ऑब्जेक्ट वगैरे हे पण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी आपण बघूया की आत्ता आपण जे शिकलोय ते आपण वाक्यामध्ये कसं कन्व्हर्ट करणार आहोत आणि वाक्य किती वेगवेगळ्या प्रकारची बनतील ते आपण बघूया. आणि त्यानुरूप एम येणार, इज येणार की आर येणार हे आपण बघणार आहोत. आता हे तिन्हांचं आधी आपण काय बघूया, एखाद्या वाक्यामध्ये येणारं स्थान बघूया आणि त्यांचं महत्त्व बघूया. त्या तिन्हींचा अर्थ सेम आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगितलंय. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर करतो मी, की ही तिन्ही सहाय्यकारी क्रियापद आहेत. यामधलं बी आपण घेऊया नको तात्पुरतं. ही 3 आपण बघूया, कारण बी हे वापरलं जातं, पण हे सर्रास वापरलं जात नाही. ते खूप रेअरली वापरलं जातं. म्हणजे ही जी 3 आहेत ती आपण घेणार आहोत, एम, इज आणि आर. ओके. आता आपण बघूया की पहिलं जे आहे एम, जे फर्स्ट आहे ते आपण फक्त आय, कर्ता कोणता आहे? आय. या कर्त्याबरोबरच एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. त्याच्याशिवाय कोणत्याही जगातल्या दुसऱ्या प्रोनाउन बरोबर एमचा वापर केला जात नाही. इज सॉरी आय एम, ही एम असं कधी दिसणार नाही किंवा शी एम असं कधीच दिसणार नाही. फक्त आय या
प्रोनाउन बरोबरच त्याचा वापर केला जातो. दुसरा पार्ट आहे, जर एखादा कर्ता ही म्हणजेच कोण असेल, रोहन असेल, शी, मी मुद्दाम खाली नाव लिहितोय का, तर कधी कधी गीता असं नाव असतं, मग अशा वेळी तुम्ही काय वापरणार, इज वापरायला पाहिजे, किंवा इट, ही शी किंवा इट असेल, इट मग कॅट असेल एखादी, तर या सगळ्यासाठी काय वापरला जातो, इज. या सगळ्यासाठी काय वापरला जातो, इज चा वापर केला जातो. ओके. आणि राहिला आपला थर्ड, आपला जो थर्ड आहे तो आहे वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते म्हणजे अनेक वचनच आहे, आणि यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यासाठी सुद्धा काय वापरला जातो, आर. ओके. म्हणजे आपल्याला एम, इज आणि आर हे 3 प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, यूज करायचे आहे. म्हणजे एम, इज आणि आर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ती आपल्याला ह्या कंडिशन मध्ये यूज करायला लागते. कुठच्या कंडिशन मध्ये, ज्यावेळी आय असेल करता त्यावेळी एम यूज करतो आपण, ज्यावेळी करता काय असेल, ही शी इट असेल त्यावेळी आपण इज यूज करणार आहोत, ज्यावेळी करता काय असेल, वी, दे किंवा यू असेल त्यावेळी आपण आर यूज करणार आहोत. ओके. म्हणजे हे 3 आपल्याला क्लिअर झाले. आता आपण काही वाक्य बघूया की ज्यामध्ये आपण हे करते यूज करणार आहोत. स्क्रीन मला वाटतं बऱ्याच जणांना दिसत नसेल, तर थोडासा मला वाटतं त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. मी तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो शेअर करतोय. या व्हिडिओ रेकॉर्डिंग मी केलंय, तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन मी लगेच क्लास झाल्यानंतर आज, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याचा. ओके. किंवा हे स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला टाकेल. आता यामध्ये काय होतं की आपण टू बी ची रूप वापरताना एखादं वाक्य जर घेतलं तर आय एम देअर. मुद्दाम तुम्हाला ही वाक्य घेतोय मी कारण आपल्याला 2 प्रकारे सहाय्यकारी क्रियापद काम करताना दिसतात. हे पहिलं वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे आय, मग असंच घेऊया आपण, डुईंग माय जॉब. मी होमवर्क लिहित नाही, जॉब लिहितो कारण इथे थोडीशी जागा कमी आहे. आय एम डुईंग माय जॉब, आय एम देअर. पहिल्या वाक्याचा अर्थ होतो मी तिथे आहे, मी तिथे आहे. आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ आय एम डुईंग माय जॉब मीन्स मी माझे काम करत आहे. आता ही दोन्ही जी सेंटेन्स आहेत, दोन्ही जी वाक्य आहेत बाळांनो, त्या वाक्यामध्ये एक तुम्हाला फरक जाणवेल. इथे बघा आहे हे एकच क्रियापद आहे, पण इथे 2 क्रियापद आहेत, करणे आणि असणे. एम आणि डुईंग. इथे एकच क्रियापद आहे, सिंगल वर्ब आहे, ते आहे एम. आता आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो की एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दसमूहाला वाक्य म्हणण्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज असते ती म्हणजे मुख्य क्रियापदाची. कशाची गरज असते? मुख्य क्रियापदाची. आता इथे मुख्य क्रियापद तुम्ही म्हणाले इथे मुख्य क्रियापदच नाहीये. इथे मुख्य क्रियापद कुठे दिसत नाही पहिल्या ह्याच्यामध्ये, कारण तुम्ही तर सांगितलं हे जे आहे एम ते सहाय्यकारी क्रियापद आहे. ओके. मग आता आपण बघूया की काय होतं नेमकं. ही जी फर्स्ट रो मध्ये आहेत, फर्स्ट कॉलम मध्ये आहेत, तुम्हाला दिसत असतील. इथे जी फर्स्ट कॉलम मध्ये जेवढी प्राथमिक स्वरूपाची प्रायमरी ऑक्झिलरी आहेत, मी जी मार्क करतोय इथे, ही जी प्रायमरी ऑक्झिलरी आहेत एवढी,
ही सगळी जी प्रायमरी ऑक्झिलरी आहे त्या प्रायमरी ऑक्झिलरीची ही ताकद असते की ती जर एकटी आली वाक्यामध्ये, म्हणजे ही जर प्रायमरी ऑक्झिलरी आहे ती प्रायमरी ऑक्झिलरी वाक्यामध्ये एकटी जर आली म्हणजे नुसती असतील, जसं ॲम इथे बघा एकटाच आहे, त्याला कोणतंही काय नाहीये, मुख्य क्रियापद नाहीये. इथे मुख्य क्रियापद आहे बघा, ॲम आहे आणि डुईंग आहे. डुईंग म्हणजे करणे आणि ॲम म्हणजे असणे किंवा आहे, त्यामुळे मुख्य क्रियापद इथे आहे ऑलरेडी, त्यामुळे ॲम हे आपोआप सहाय्यकारी क्रियापद झालंय. पण मी तिथे आहे, आय एम देअर मध्ये काय होतंय की आय नंतर येणारं ॲम आहे ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून येत नाही, तर मेन वर्ब म्हणून येतं. आता हे असं का होतं? ह्याचं कारण एक आहे की याच्याशिवाय ह्या वाक्यामध्ये दुसरं क्रियापदच नाहीये. लक्षात आलं? याच्याशिवाय म्हणजे ॲम शिवाय या वाक्यामध्ये कुठलंही क्रियापद नाहीये. मग आपण इथे एक नियम समजून घेऊया. जर एखाद्या वाक्यामध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद, फक्त मुख्य सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते मुख्य क्रियापद म्हणवले जाते. म्हटले जाते. आता एखादं क्रियापद समजा काय असेल, सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाच्या जागी असेल, जसे इथे आय एम देअर, इथे एम हे काय आहे, मुख्य क्रियापद आहे, मुख्य क्रियापद. पण इथे मुख्य क्रियापद नाही आहे, कारण एम हे ऑलरेडी इथे एक सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलंय, कारण डुईंग हे मुख्य क्रियापद आहे. म्हणजे बाळांनो, ह्याच्यासाठी मी तुम्हाला ना मागच्या वेळी पण क्लासमध्ये ज्यावेळी आपले रेग्युलर क्लास होते त्यावेळी एक सोपं एक उदाहरण दिलं होतं. तुमच्या शाळेमध्ये एक मुख्याध्यापक असतात आणि एक उपमुख्याध्यापक असतात. एक मुख्याध्यापक आणि एक उपमुख्याध्यापक. मग ज्यावेळी मुख्याध्यापक सुट्टीवर असतात, म्हणजे जर मुख्याध्यापक तुमचे काय असतील, सुट्टीवर असतील, तर काही दिवसासाठी जे उपमुख्याध्यापक असतात ते कोणाचं काम पाहतात, मुख्याध्यापकांचं काम पाहतात. मग अशा वेळी जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापदच नसेल तर सहाय्यकारी क्रियापद, जी मुख्य सहाय्यकारी क्रियापद आहेत, ती मुख्य सहाय्यकारी क्रियापद ही मूळ क्रियापदाची जागा घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अशी पण वाक्य बनवू शकता बोलताना की आय एम देअर, आय वॉज देअर, मी तिथे होतो, मी तिथे आहे, आय विल बी देअर, मी तिथे असेन. ही जी वाक्य आहेत त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदच नाहीये, सहाय्यकारी क्रियापदानेच मुख्य क्रियापदाची जागा घेतली आहे, पण त्याला सुद्धा मुख्य क्रियापदाचाच दर्जा मिळतो, कारण सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद तिथे नाहीये. मग जर एखाद्या वाक्यामध्ये फक्त मुख्य सहाय्यकारी क्रियापद, मुद्दाम मी मुख्य सहाय्यकारी क्रियापद म्हटलंय कारण सहाय्यकारी क्रियापद 3 प्रकारची आहेत. हे बघा, हे प्रायमरी आहे, हे मॉडल आहे आणि हे मार्जिनल आहे. आपण आता मार्जिनल पर्यंत जाणार नाही आहोत, पण मॉडल आणि प्रायमरी बघणार आहोत. म्हणजे ही 2 पैकी ते कसलं असलं पाहिजे, मुख्य सहाय्यकारी क्रियापद असलं पाहिजे. इथे बघा विल असेल ना तर चालणार नाही. आय विल नाही चालणार, आय विल देअर नाही, आय विल बी देअर. बी असलंच पाहिजे तिथे, का ते मुख्य सहाय्यकारी क्रियापद आहे. आय विल देअर म्हणून चालणार नाही, मी तिथे असेन होत नाही त्याचा अर्थ, कारण ते शक्यता दर्शक आहे. ते आपण बघणार आहोत कसं वापरायचं काय ते, पण ते शक्यता दाखवतं. त्यामुळे आय विल देअर कधी येणार नाही, आय विल बी देअर म्हणजे मी तिथे असेन. अशा प्रकारे आपल्याला ते केलं पाहिजे. ओके, आता आपण काही वाक्य बघूया ह्या तिन्हींची, म्हणजे जो एम आहे, इज आहे आणि आर आहे, त्यांची वाक्य आपण कशी बनवू शकतो किंवा कशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल दाखवू शकतो हे आपण बघूया. ओके, आता हे एम, इज आणि आर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत किंवा एम, इज आणि आर ह्याची 3 जे प्रकार आहेत ते प्रकार
आपण फक्त कशामध्ये पाहतो? आपला जो हे थोडंसं मी मोठं करतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते दिसेल आणि इकडच्या साईडला मी वाक्य लिहीन म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित बघता येतील. ओके. आवाज फ्रीज वगैरे होत असेल ना तर नेटवर्कचा थोडासा इश्यू असेल बाळांनो. प्रत्येक ठिकाणी नेटवर्क आपल्याकडे तेवढं काही स्ट्रॉंग नाही आहे त्याच्यामुळे ते होत असेल कदाचित. मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करेन. ओके. किंवा व्हिडिओची लिंक पाठवेन. ओके. आता आपण तरी तुम्हाला काही समजलं नाही तर मला फक्त मेसेज करा कारण मी साऊंड यासाठी म्यूट ठेवतोय की जर साऊंड अनम्यूट केला तर बरीच लहान मुलं आहेत आणि सगळा गोंधळ होतो, कोणालाच काही ऐकू येत नाही आणि व्यवस्थित तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचावा यासाठी मी हे वन वे ठेवलंय. जर टू वे ठेवलं किंवा साऊंड तुमचा ओपन ठेवला तर खूप गोंधळ होतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शिकताही येणार नाही आणि आपला बराच वेळ त्यामध्ये वाया जाईल. आपला एक निश्चित सिलेबस आहे ठरलेला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल मला पण तो कव्हर करताना कारण तुम्हाला बेसिक खूप घ्यायचं आहे. पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की टू टच ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ अवर सिलेबस. आपल्या सिलेबसमधला प्रत्येक पार्ट थोडा तरी टच करण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे आपले रेग्युलर क्लासेस जे स्टँडर्ड वाईज चालू होतील जूनमध्ये त्याच्यामध्ये ते रिवाईज करता येईल मला. मला एक बेस राहील की तुम्हाला ते माहिती आहे. म्हणजे मला पहिल्यापासून समजून सांगण्याची गरज तिथे उरणार नाही. ओके. ओके. ठीक आहे. आता आपण ऑक्झिलरी व्हर्बमध्ये 3 बघितलेली आहेत. आपण आता ॲमचा वापर बघूया. म्हणजे ॲम कुठे-कुठे आणि कसं वापरलं जातंय. ओके. आता जे ॲम आहे, त्याचा वापर जो केला जातो, तो फक्त आय या कर्त्याबरोबर केला जातो. मग जिथे-जिथे आपण स्वतःबद्दल बोलत असू किंवा जिथे-जिथे आपण काय बोलत असू, मी, माझं किंवा मी जाणार आहे, मी येणार आहे, मी जेवण जेवणार आहे, मला झोप येते, मी झोपणार आहे. ह्या सगळ्यामध्ये आयचा यूज केला जातो. एकच मिनिट. एक शंका कोणीतरी विचारली ती घेतो लगेच. येस, प्राजक्ता. तुमची नावं फक्त ना क्लास जॉइन करताना तुमची स्वतःची नावं टाका. म्हणजे एक ऑकवर्ड मला फील होणार नाही. कारण मला नावं सगळ्यांची पाठ नाही आहेत. ओके. एक शंका आहे. एखाद्या वाक्यामध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद असेल तर तेच मेन क्रियापद असते. येस, ॲब्सोल्युटली. एखाद्या वाक्यामध्ये जर नुसतं सहाय्यकारी क्रियापद असेल, जसं मी तुम्हाला म्हटलं, की आपण समजा आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत आणि उपमुख्याध्यापक आहेत. मग अशा वेळी समजा फक्त अशा वेळी फक्त उपमुख्याध्यापक शाळेत असतील आणि मुख्याध्यापक रजेवर असतील, तर अशा वेळी हा प्रश्न उपस्थित होतो की त्यांची कामं कोणी करायची? मग अशा वेळी ते जे उपमुख्याध्यापक असतात म्हणजेच दुय्यम सहाय्यकारी क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद असतं तेच मुख्य क्रियापद होतं. अशी पण वाक्य येतील. आता फक्त वरचा नियम मी दिलाय. आता आपण खाली बघूया. नंबर 1 सोपी वाक्य बघूया आपण. आय एम रायटिंग. म्हणजे मी काय करतोय? लिहितोय. आता आय एम रायटिंग मध्ये काय होतं की एम आहे आणि रायटिंग पण आहे. त्यामुळे काय होतं की इथे हे सहाय्यकारी क्रियापद होतं. इथे एक मुख्य क्रियापद आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी लिहत आहे. लिहत आहे. किंवा दुसरं एखादं वाक्य आपण घेतलं. मी वाचत आहे. तर मी काय म्हणेन? आय एम रीडिंग. म्हणजे मी वाचत आहे. मग अशा वेळी आय एम
हा नियम आपण पाहतो की आय असल्यामुळे करता आपण एम वापरतोय. त्यानंतर रीडिंगचा नियम बाळांनो चालू वर्तमान काळातला आहे. प्रेझेंट कंटिन्युअस तो आपण काळ बघू त्यावेळी बघणार आहोत. पण आय एम रीडिंग ज्यावेळी एम प्लस आय एन जी येतो, क्रियापदाला आय एन जी लागतो, त्यावेळी ती क्रिया सुरू आहे वर्तमान काळामध्ये असा त्याचा अर्थ होतो. ओके. मग अशा वेळी आपण अशी वाक्य बनवू शकतो. किंवा आता जिथे सहाय्यकारी क्रियापद फक्त असेल असं वाक्य काय असेल? आय एम देअर, मी तिथे आहे. ओके. अशी खूप दुर्मिळ वाक्य असतात ज्यामध्ये आपण फक्त सहाय्यकारी क्रियापद वापरतो. कारण ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा अर्थ बाळांनो काय होतो की आहे, फक्त आहे. त्यामुळे मी तिथे उभा आहे असं म्हटलं की उभं असणं, पुन्हा स्टँडिंग आलं. त्यामुळे स्टँडिंग म्हटल्यानंतर पुन्हा काय ते एक वर्ब आलं. त्यामुळे मुख्य क्रियापद तिथे आहे. पण आय एम देअर म्हटल्यानंतर तिथे फक्त काय आहे? एम. त्यामुळे काय नाहीये तिथे? मुख्य क्रियापद नाहीये. त्यामुळे एम हेच क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद. तेच या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद होत आहे. मुख्य क्रियापद होत आहे. त्यामुळे याचा दर्जा त्याला मिळतो. ओके. बाकी हा जो वरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 क्रियापद तुम्हाला आढळतात. एक मुख्य आहे बघा. हे मुख्य क्रियापद आहे. हे सहाय्यकारी क्रियापद आहे. हे मुख्य क्रियापद आहे. हे सहाय्यकारी क्रियापद आहे. ओके. म्हणजे अशी 2 क्रियापदं तुम्हाला दिसतायत. आता आयच्या नेहमी सुरुवातीला किंवा आय नंतर नेहमी एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. कुठच्या काळामध्ये? चालू वर्तमान काळामध्ये. बाकी नाही. फक्त चालू वर्तमान काळामध्ये आय एम वापरलं जातं. म्हणजेच तुम्हाला आत्ता घडलेल्या घटनेविषयी बोलायचं असेल तरच ते वापरलं जातं, नाहीतर ते वापरलं जात नाही. ओके. आता आपण दुसरं बघूया. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो आहे इज. आता इज हा जो पार्ट आहे त्याचा सुद्धा बाळांनो अर्थ एकच आहे. कोणता आहे? आहे. सगळ्यांनाच आवाज डबल येतो. एक शंका आली आहे की प्रत्येक वेळी एम असेल तर आय एन जी वापरायचं का? एक मिनिट. एम असेल तर मुख्य क्रियापद आय एन जीच येणार का? तर येस. जर एम हे काय वापरलेलं असेल? सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं असेल तर आपल्याला पुढचं येणारं क्रियापद हे आय एन जीच लिहायला लागणार. हा नियम आहे. आपण बोलताना पण तो लक्षात ठेवायला लागणार आपल्याला सुरुवातीला. आय एम गोईंग, आय एम रनिंग, आय एम डुईंग माय जॉब, आय एम स्लीपिंग, आय एम ईटिंग, हे सगळं आपल्याला आय एन जी जोडायला लागणार आहे. का जोडायला लागणार आहे? कारण ज्यावेळी आपण काय यूज करतो, आय आणि एम यूज करतो, त्यावेळी आपण नकळत आत्ता घडणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत असतो. वी आर टॉकिंग अबाउट द प्रेझेंट टेन्स आणि काय? घडणारी आत्ताची घटना. प्रेझेंट टेन्स तर आहेच, पण त्याच्याच बरोबर घटना ती घडत आहे याच्याबद्दल आपण बोलत असतो. त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार? ज्यावेळी एम येईल त्यावेळी पुढचं जे मुख्य क्रियापद आहे ते नेहमी, फक्त चेंज द व्हॉइस मध्ये त्याचा फरक पडतो, बाकी नेहमी ते मुख्य क्रियापद आय एन जी स्वरूपातलं येणार आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला हा नियम बघायचा आहे. आता आत्ताचा नियम आपण काय बघितला की ह्याचं मिनिंग आहे इजचं मिनिंग पण काय आहे? आहे. येस संदीप. बघा एम म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजे बघ इथे मी घरी जात आहे. जर मी असं म्हटलं ना मराठीमध्ये तर जाणं हे मुख्य क्रियापद झालं, पण आहे हे सहाय्यकारी क्रियापद झालं. ते आहे म्हणजेच काय? एम. एमचा अर्थ काय आहे. जाणे गोईंग, घरी टू होम, आणि मी म्हणजे आय. आता आपण रचना फक्त बदलायची. एस प्लस व्ही प्लस ओ करायचं आहे. त्यामुळे मी कसं करेन? आय एम गोईंग टू होम.
किंवा हाऊस. म्हणजे असं वाक्य मी तयार करेन. त्यामुळे आपल्याला चा अर्थ काय समजून घ्यायचा आहे असा समजून घ्यायचा आहे किंवा चा अर्थ आहे असा आहे. ओके. बाळांनो, हे लिहून घेऊ नका. मी तुम्हाला हा जो चार्ट आहे तो पाठवेन स्क्रीनशॉट. जी इथे क्रियापदं दिलेली आहेत, तो तसाच चार्ट म्हणजे हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट मी तुम्हाला सेंड करेन. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्या चार्टला बेसिक असणारी जी काही वाक्य आहेत, ती पण मी तुम्हाला पाठवून देईन. ती लिहून घ्या. आता क्लास होताना फक्त तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअलच घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ऐकायचं आहे आणि तुम्ही पाहायचं आहे. त्याच्या पलीकडे लिहून घेऊ नका, कारण ते एक डिस्ट्रॅक्शन होतं. आपण त्याच्यामुळे काय होतं, ते लिहून घेण्यात वेळ जातो. तुम्हाला काही शंका येतील त्या विचारत राहा मला, म्हणजे मी त्या क्लिअर करत जाईल. ओके. आता इथे आपण याचा अर्थ काय घेतो, आहे असा याचा अर्थ घेतो. आता इज म्हणजे आहे. एम म्हणजे सुद्धा आहे. पण याचा फरक काय पडतो, की आपण हे 3 प्रकारच्या कर्त्यांबरोबर वापरतो. म्हणजे एखादा पुरुष असेल तर आपण इज वापरणार. एखादी मुलगी असेल तर आपण इज वापरणार किंवा इट म्हणजे एखादा नपुंसकलिंग म्हणजेच मुलगा मुलगी सोडून म्हणजे स्त्री पुरुष सोडून जगामध्ये जेवढं आहे, जे काही अस्तित्वात त्याच्यासाठी इज वापरतो. कोणत्या काळामध्ये वापरतो? चालू वर्तमान काळामध्ये. काळ आपण असे उलट पण शिकू शकतो बाळांनो. काळाच्या क्रमाने जायची गरज नाही. काळ आपण वापरताना सुद्धा शिकू शकतो. मी तुम्हाला म्हटलं की काळ आपण जे आहे ते काळ आपण यूज करताना शिकलो आहोत मराठीमध्ये. मराठीमध्ये आपण असं वेगळं बसून काळ नाही शिकलो आहोत लहानपणी. आपण पहिल्यांदा बोलायला शिकलो आणि त्यानंतर आपण काळ शिकलोय. म्हणजे आपण त्याची थेअरी शिकलोय. सो थेअरी इज नॉट सो इम्पॉर्टंट रॅदर दॅन द प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे थेअरीपेक्षा आणि त्याच प्रॅक्टिकलच्या आधारावर आज आपली आजी किंवा आपल्या आजोबा अस्खलित मराठी बोलतात. त्यांना कोणतंही व्याकरण माहिती नाही. नाही त्यांना कर्ता माहिती, त्यांना कर्म माहिती नाही, सहाय्यकारी क्रियापद काही नाही. पण ते व्यवस्थित बोलतात. ह्याचं कारण आहे प्रॅक्टिस. ओके. आता आपण बघूया की हे 3 कर्ते म्हणजे कोण आहेत. आता ही, हा जो ही कर्ता आहे त्यामध्ये सर्व पुरुष. आता पुरुष म्हणताना यामध्ये बाळांनो इंग्रजी भाषाकारांनी किंवा इंग्रजी भाषा ज्यांनी बनवली त्यांनी प्राण्यांना यामध्ये समाविष्ट केलेलं नाही आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे ॲनिमल्स, वाईल्ड, डोमेस्टिक कुठचेच ॲनिमल्स यामध्ये समाविष्ट नाही आहेत. आता ॲनिमल समाविष्ट नाहीत म्हणजे नेमकं काय? माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे. पण हे फक्त मनुष्य प्राण्यासाठी आहे. ही म्हणजे सर्व पुरुष. मग तुम्ही ज्यावेळी मोहन असेल ना नाव, त्यावेळी गोंधळून जाता. मोहन म्हणजे सुद्धा इजच ना. म्हणजे असं एक वाक्य आलं, मोहन इज वर्किंग इन फॅक्टरी. आता मोहन इज वर्किंग इन फॅक्टरी मध्ये मोहन काय आहे? ही आहे ना. त्यामुळे आपण त्याच्यासाठी इज वापरतो. आता या वाक्याचा अर्थ आपण आधी समजून घेऊया लहान मुलांसाठी. म्हणून याचा अर्थ होतो की मोहन कारखान्यात काम करत आहे. आता सगळे शब्द आलेत का आपण बघूया. आता बघा, मोहन, येस मोहन आलाय. इज म्हणजे आहे आलाय. ओके. वर्किंग काम करणे आलाय. इन फॅक्टरी कारखान्यात आले सगळे शब्द. हीच भाषा आहे. आपल्याला जस्ट ट्रान्सलेट तर करायचं आहे. पण हे ट्रान्सलेट करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की मोहनच्या जागी मोहन आहे. बरोबर आहे. कारण मराठीमध्ये जसं आहे तसंच इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये जसं कर्ता पहिला आहे तसंच इंग्लिशमध्ये कर्ता पहिला आहे. येस, आय बरोबर एम हेच सहाय्यकारी क्रियापद लागतं, बाकी कुठचंही लागत नाही. संदीप, मी आता तुमची जी नावं आहेत तीच घेतोय. नाव फक्त तुमचं वडिलांचं वगैरे असेल तर हे बघा, मराठीमध्ये तसंच आहे. मोहन आहे. कारखान्यात
हे शेवटी आलंय, त्यामुळे ते शेवटी येणार आहे. कशामध्ये? इथे कुठे आलंय? मध्ये आलंय ऑब्जेक्ट, आणि वाक्याचा इतर भाग हा मध्ये आलाय, पण आपल्या इंग्लिशमध्ये तो शेवटी येणार आहे. ओके, हे मराठी आहे. हे कशाचं आहे? मराठी स्ट्रक्चर आहे, आणि हे इंग्लिश आहे. ओके, हे इंग्लिश स्ट्रक्चर आहे. आता आपण पुढे जाऊया. इज वर्किंग इंग्लिशमध्ये 2 नंबरला आलंय. काम करत आहे मराठीमध्ये शेवटी आलंय. म्हणजेच तुम्हाला एक कळतंय की मराठीची रचना ही कशी आहे? कर्ता, कर्म आणि क्रियापद अशी आहे. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि वर्ब म्हणजेच क्रियापद. पण इंग्रजीची रचना आपण अशी केली आहे बघा. मोहन इज वर्किंग म्हणजे वर्ब, आणि इन फॅक्टरी हा वाक्याचा शेवटचा, ते ऑब्जेक्ट नाही आहे ऍक्च्युली, पण तो वाक्याचा शेवटचा भाग आहे. मी तुम्हाला नंतर शिकवेन ते काय आहे ते. ओके, आता तुम्ही गोंधळून जाल, लहान मुलं गोंधळून जातील, त्यामुळे मी ते सांगत नाही आता. पण ते बघा, ही आणि शी ही क्रियापद नाही आहेत. ही आणि शी हे कर्ते आहेत. ही आणि शी हे काय आहेत? प्रोनाउन आहेत. मी त्या दिवशी तुम्हाला जी प्रोनाउन घेतली ना, ते सगळं कर्त्यामध्ये येतं. म्हणजेच तो आता कर्ता म्हणजे काय आहे ते तुम्हाला आधी समजून घेतलं पाहिजे. ॲम हे क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद. बघा, ॲम हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ज्याचा अर्थ आहे असा होतो. ज्याचा अर्थ काय होतो? आहे असा होतो. ते एक सहाय्यकारी क्रियापद आहे. आता मी त्या दिवशी तुम्हाला काही प्रोनाउन घेतली होती, ती मी रिपीट करतो इथे बघा. आय, आणि त्याचे ग्रुप पण पाडतो. हे वेगळंच येतं याचं अस्तित्व. ही, शी, इट ह्यांचा जो ग्रुप आहे ना, तो एक वेगळा ग्रुप आहे बाळांनो. ही, शी, इटचा हा एक वेगळा ग्रुप आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे ह्या एक वाक्याची रचना आहे बाळा. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता, आणि ऑब्जेक्ट म्हणजे वाक्याचं कर्म. आता ते कर्ता, कर्म, क्रियापद पण आपण बघणार आहोत. आधी आपण ही सहाय्यकारी क्रियापद बघूया. ॲम, इज, आर. मी तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद म्हणजे वाक्याचे जे मूळ घटक आहेत, मूलभूत घटक आहेत, ते काय आहेत ते पण मी तुम्हाला समजावेन. 2 बंच झाले. वी, दे आणि यू. हे 3 बंच नेहमी लक्षात ठेवायचे. 1, 2, 3. वाक्य बनवताना बाळांनो, ह्या कर्त्यासाठी लागणारा नियम हा वेगळा असणार आहे. ह्या कर्त्यासाठी लागणारा नियम आहे तो वेगळा असणार आहे, आणि वी, दे, यू साठी लागणारा नियम वेगळा असणार आहे. ओके, आता आपला हे समजलं तुम्हाला? हे तिन्ही काय आहेत? बंच आहेत, ते कर्त्यांचे. हे तिन्ही ग्रुप आहेत ते कर्त्यांचे आहेत, आणि ही सगळी प्रोनाउन आहेत. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. अनेक लोक असतील तर आपण त्यांना दे म्हणतो. अनेक वस्तू असतील तरी आपण त्यांना दे म्हणतो. स्त्रिया, पुरुष काही असतील तरी आपण दे म्हणतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आता तुमचा प्रश्न आहे की कर्ता, कर्म आणि क्रियापद हे बेसिक घटक आहेत. हे वाक्याचे मूलभूत घटक आहेत. ह्यांच्याशिवाय वाक्य तयार होत नाही. पहिला आहे कर्ता, दुसरा आहे कर्म, आणि तिसरा आहे क्रियापद. इंग्लिशमध्ये यांना म्हटलं जातं सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब. ओके, हे 3 आहेत. आता याला काय म्हणतात? म्हणजे कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे, आणि क्रियापद म्हणजे काय, क्रियापद म्हणजे. क्रिया बाळांनो जो घडवतो ना, तो कर्ता. क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म, आणि घडणारी क्रिया म्हणजे क्रियापद. घडणारी क्रिया म्हणजे क्रियापद.
आय एम स्टँडर्ड फोर्थ असं वाक्य होणार नाही बघा. त्यामध्ये आय एम स्टडीइंग इन स्टँडर्ड फोर्थ असं होणार, म्हणजे मुख्य क्रियापद लागणार तिथे, पण तिथे एम हे मुख्य क्रियापद होणार नाही. ओके. आय एम स्टडीइंग म्हणजे शिकत आहे. आय एम स्टडीइंग इन स्टँडर्ड फोर्थ म्हणजे मी चौथी ह्या इयत्तेमध्ये शिकत आहे. म्हणजे मी चौथीमध्ये असण्याची क्रिया अजून सुरू आहे. मी पास नाही झालो, तर मी चौथीमध्ये शिकत आहे. एम डायरेक्ट नाही येणार. एम फक्त केव्हा येतं? मी चौथीमध्ये आहे असं मराठीत आपण म्हणतो, पण इंग्रजीमध्ये तसं म्हणता येत नाही. मी चौथीत आहे. तुम्हाला असं म्हणायला लागेल, आय एम स्टडीइंग इन फोर्थ. ओके. आय एम इन फोर्थ असं नाही म्हणता येणार. ओके. आता क्रिया घडवणारा, क्रिया ज्याच्यावर घडते आणि घडणारी क्रिया. आता आपण एक वाक्य बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल. गीता हॅज, किंवा हॅज नको घेऊया आपण, तुम्हाला थोडंसं आता कठीण होईल ते. गीता लॉस्ट द पेन. आता लॉस्ट म्हणजे काय बाळांनो? हरविणे. लॉस्ट म्हणजे हरविणे, म्हणजे हरवलं पेन. पेन म्हणजे लेखणी म्हणूया आपण, आणि हरवली कोणी? गीताने. आता गीता ही क्रिया घडवणारी आहे. क्रिया कोणती घडली आहे? हरवण्याची. म्हणजे क्रिया कोणती घडली आहे? जी हरवण्याची क्रिया आहे, लॉस्ट. ही जी क्रिया आहे ती घडलेली आहे. ओके. ही क्रिया घडलेली आहे. क्रिया कोणावर घडली हरवण्याची? पेनवर घडली. म्हणजेच ते पेन हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आता तुम्ही गोंधळून जाऊ नका. हे मी वर लिहिलंय ते मराठीचं काय आहे? रचना आहे, कर्ता कर्म क्रियापद. आपली रचना आहे ती अशी आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. त्यामुळे गीता हे सब्जेक्ट आहे, लॉस्ट हे वर्ब आहे, आणि द पेन हे ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट आहे ते कर्म म्हटलं जातं. कर्म. हे कर्म का म्हटलं जातं? तर याच्यावर क्रिया घडते. हरवण्याची क्रिया, लॉस्ट म्हणजे काय? हरविणे. क्रिया कोणावर घडली आहे? हरवण्याची पेनावर घडली आहे. कोणी घडवली? घडवणारी गीता आहे. म्हणून क्रिया जो घडवतो त्याला सब्जेक्ट म्हटलं जातं. ज्याच्यावर क्रिया घडते म्हणजे ते पेन, ह्याला म्हटलं जातं ऑब्जेक्ट. एक मिनिट, मी क्लिअरच करतो इथे, मराठीमध्येच लिहितो, म्हणजे तुम्हाला गोंधळून तुम्ही जायला नको. हे वाक्य मी मराठीमध्येच लिहितो, तुम्ही नाही तर गोंधळणार. क्रिया ज्याच्यावर घडते, म्हणजेच गीताने पेन हरविले. आता हे जे आहे, गीताने पेन हरविले, त्याच्यामुळे काय होतंय की क्रिया घडवणारी कोण आहे? गीता. ओके. गीता लॉस्ट द पेन असं इंग्लिशमध्ये येईल, पण गीताने पेन हरविले. आता गीताने पेन हरविले यामध्ये क्रिया घडवली हरवण्याची. घडवणारा कोण आहे? क्रिया घडविणारा गीता आहे. क्रिया ज्याच्यावर घडते हरवण्याची ते आहे पेन. म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब ह्याची संकल्पना तुम्हाला इथे क्लिअर होईल. सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया घडवतोय. जेवणाची क्रिया तुम्ही केलात तर तुम्ही करता आहात. खाण्याची क्रिया कशावर होते? समजा तुम्ही आंबा खात असाल तर मँगो जो आहे त्याच्यावर क्रिया होते, म्हणजेच तो काय आहे? कर्म आहे. आणि क्रियापद आहे ते खाणे. ओके. म्हणजेच हे 3 काय होतात? यामध्ये प्रकार येतात. ओके.